मित्रांनो, आज आपण शिकत आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंट आणि त्याचा प्रॉब्लेम आज आपण बघणार आहोत. प्रॉब्लेम: रिद्धी अँड सिद्धी पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. आता रिद्धी आणि सिद्धी हे दोन पार्टनर्स आहेत आणि त्यांचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉसेस, पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस हा कॅपिटल रेशोनुसार घ्यायचा आहे आणि त्यांचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे ॲज ऑन 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 पर्यंतचं त्यांचं ट्रायल बॅलन्स आहे. स्टॉक 1 एप्रिल 2019 88,000. आता इथे 1 एप्रिल 2019 दिलेलं आहे. मग आपलं वर्ष काय आहे? 31 मार्च 2020ला हा ट्रायल बॅलन्स आहे, म्हणजे तेव्हापर्यंतच आहे. तर कुठून राहील तो? 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020, म्हणजे हा आपला जो स्टॉक आहे तो 1 एप्रिल 2019चा आहे, म्हणून हा ओपनिंग स्टॉक आहे. हा कोणता स्टॉक आहे? ओपनिंग स्टॉक आहे. मग हा ओपनिंग स्टॉक नेहमी कुठे जातो? तो ट्रायल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातो. म्हणून इथे आपण लिहूया टीडी, येथे लिहूया टीडी. आणि नेहमी ओपनिंग स्टॉक हा 1 नंबरला लिहायचा असतो आणि जो क्लोजिंग स्टॉक असतो तो सगळ्यात शेवटी लिहायचा असतो. आणि ओपनिंग स्टॉक हा डेबिट साईडला, तर क्लोजिंग स्टॉक हा क्रेडिट साईडला जात असतो. परचेस: आता परचेस कुठे जाईल? ते पण ट्रेडिंग डेबिट. रिटर्न इनवर्ड: आता रिटर्न इनवर्ड ते कुठे जाईल? तर रिटर्न इनवर्ड असतं जे आपण माल सेल करत असतो, तो सेल केलेला माल आपल्याला जेव्हा परत येतो त्याला म्हणायचं रिटर्न इनवर्ड. मग हा जो रिटर्न इनवर्ड आहे तो सेलमधून लेस करायचा असतो. लेस फ्रॉम सेल. त्याच्यानंतर कॅरेज कुठे जाईल? कॅरेज ट्रेडिंग डेबिट. मोटिव्ह पॉवर सुद्धा ट्रेडिंग डेबिट मध्ये जाईल. त्यानंतर वेजेस सुद्धा ट्रेडिंग डेबिट. वेजेस सुद्धा कुठे जातील? ट्रेडिंग डेबिट. त्यानंतर पुढे आहे सन्ड्री डेटर्स हे जातील बॅलन्स शीटच्या असेट साईडला, म्हणून आपण लिहिला ए. सॅलरी ही आपला खर्च असतो, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर इन्शुरन्स सुद्धा खर्च, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. पोस्टेज प्रॉफिट अँड लॉस डेबिट. कमिशन प्रॉफिट अँड लॉस डेबिट. आता कमिशन हे आपल्याला जर मिळालं असतं तर प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला गेलं असतं, पण हे कमिशन डेबिटला आहे, म्हणजे हे आपण खर्च केला आहे, म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस डेबिटला लिहिलं. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरी ही आपली असेट आहे, म्हणून असेट साईड, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्याच्यानंतर पुढे आहे फर्निचर, बॅलन्स शीट असेट साईड. ॲडव्हर्टाइजमेंट खर्च, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. ऑफिस रेंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट. बिल्डिंग असेट. कॅश इन हँड असेट. बिल्स रिसिवेबल असेट. त्यानंतर क्रेडिट साईड बघूया. सेल ट्रेडिंगच्या डेबिटला 1 नंबरला लिहायचा असतो. त्यानंतर सेंट्री क्रेडिटर ही आपली लायबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बिल्स वेबल लायबिलिटी. कॅपिटल सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता आपण हा ट्रायल बॅलन्स बघून घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेले आहे. मग त्या ऍडजस्टमेंट आपण जसं प्रॉब्लेम सोडूया तसं बघूया. मग आता पार्टनरशिप फायनल अकाउंट बनवण्यासाठी आपल्याला काय काय ड्रॉ करावं लागतं ते बघूया. तर बघा, पार्टनरशिप फायनल अकाउंट तयार करण्यासाठी पहिला अकाउंट तयार करावं लागतं ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. मग त्यामध्ये कॉलम असा पर्टिक्युलर्स अमाऊंट. पहिला अमाऊंट इनर कॉलम, दुसरा आउटर कॉलम. त्याच्यानंतर
बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. बॅलन्स शीट कसं असतं? लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, असेट अमाऊंट रुपीज, आणि आपल्याला बनवावं लागेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन द बुक्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. पर्टिक्युलर्स मग रिद्धीच्या कॉलममध्ये रिद्धीची अमाऊंट, सिद्धीच्या कॉलममध्ये सिद्धीची अमाऊंट. पर्टिक्युलर्स रिद्धी सिद्धी. मग आता आपण बघूया. मग पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट एमपी म्हणजे मार्केट प्राइस ॲट ₹1,76,000 विच इज 10% अबव द कॉस्ट. आता क्लोजिंग स्टॉक दिलेले आहे. क्लोजिंग स्टॉक किती झाली? मार्केट प्राइस 1,76,000. आता इथे मार्केट प्राइस मिळाली 1,76,000, पण ती काय आहे? विच इज 10% अबव द कॉस्ट. कॉस्ट प्राइसच्या 10% मार्केट प्राइस ही जास्त आहे. मग आता आपल्याला कॉस्ट प्राइस पाहिजे. मार्केट प्राइस आपण घेत नसतो, कॉस्ट प्राइस घेत असतो. मग जर मार्केट प्राइस 1,76,000 आहे तर कॉस्ट प्राइस किती? जर कॉस्ट प्राइसच्या 10% मार्केट प्राइस जास्त आहे. मग आता त्याच्यासाठी आपण थोडीशी वर्किंग करूया. मग इथे लिहूया वर्किंग. मग वर्किंग नोट नंबर 1. आता क्लोजिंग स्टॉक मग जर कॉस्ट प्राइस, इथे लिहूया कॉस्ट प्राइस, आणि इथे मार्केट प्राइस, आपण फक्त एमपी लिहूया मार्केट प्राइस. मग मार्केट प्राइस इथे दिलेली आहे 1,76,000. 1,76,000 आणि कॉस्ट प्राइस आपल्याला काढायची आहे म्हणून आपण क्वेश्चन मार्क टाकलं. मग जर आता कॉस्ट प्राइस पेक्षा मार्केट प्राइस काय आहे? 10% जास्त आहे. मग टक्के आपण नेहमी 100 मध्ये करत असतो. मग जर कॉस्ट प्राइस जर 100 घेतली तर मार्केट प्राइस किती? मार्केट प्राइस ही कॉस्ट प्राइस पेक्षा 10% जास्त आहे. 100चे 10% 10. मग 100 आणि 10 110, म्हणजे इथं मार्केट प्राइस आहे 110. मग जर कॉस्ट प्राइस 100 असताना मार्केट प्राइस 110, तर मार्केट प्राइस 1,76,000 असताना कॉस्ट प्राइस किती? मग त्याच्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार. मग 1,76,000 गुणिले 100 भागिले 110 बरोबर 1,76,000 गुणिले 100 किती येतात? 1,76,000 गुणिले 100 ते येतात 1,76,00,000 आणि भागिले 110. 1,76,00,000 भागिले 110, मग ते येतात 1,60,000. 1,60,000. मग आता आपली जो क्लोजिंग स्टॉक आहे तो आला 1,60,000. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू किती आली? 1,60,000 ही क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू आली. मग क्लोजिंग स्टॉक मी आधी सांगितलं होतं की क्लोजिंग स्टॉक हा नेहमी ट्रेडिंगच्या क्रेडिटला सगळ्यात शेवटी लिहायचा असतो. मग ट्रेडिंगच्या क्रेडिटला सगळ्यात शेवटी बाय क्लोजिंग स्टॉक किती आलेला आहे? 1,60,000. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हाही ऍडजस्टमेंट येईल तर ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट असतात. मग आता पहिला इफेक्ट आपण लिहिला ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 1,60,000, तर दुसरा इफेक्ट त्याचा दुसरा इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला सगळ्यात शेवटी क्लोजिंग स्टॉक 1,60,000. त्याच्यानंतर आपली दुसरी ऍडजस्टमेंट बघूया. आता दुसरी ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी अँड बिल्डिंग ॲट 20% अँड 10% रिस्पेक्टिव्हली. आता जे प्लांट अँड मशिनरी आहे तिच्यावर 20% डेप्रिसिएशन आहे आणि बिल्डिंगवर 10% डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा, म्हणजे जे प्लांट अँड मशिनरी आहेत त्याच्यामधून 20% लेस करायचे आणि बिल्डिंग मधनं 10% लेस करायचे. मग आता
बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी कुठे लिहायची, तर बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी आपण आधीच बघितलं होतं. इथे बिल्डिंग ए केला होता म्हणजे असेट साईडला लिहायची, तसंच प्लांट अँड मशिनरी सुद्धा असेट साईडला लिहायची. मग असेट साईडला आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूया प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी प्लांट अँड मशिनरी मधनं लेस डेप्रिसिएशन फक्त डीईपी लिहूया. डेप्रिसिएशन किती डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे, तर प्लांट अँड मशिनरीवर 20% आणि बिल्डिंगवर 10%. मग लेस डेप्रिसिएशन ॲट 20%. मग प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू किती होती, प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू होती 1,20,000. 1,20,000 त्याच्यामधनं 20% गेले. मग 1,20,000 वर 20% किती आले, 24,000. 1,20,000 वर 20% 24,000. 1,20,000 मधून 24,000 गेले तर किती राहतात, मग 1,20,000 मधनं 20,000 गेले 1,00,000. 1,00,000 मधनं 4,000 गेले 96,000. हे आले 96,000. त्याच्यानंतर आता प्लांट अँड मशिनरी मधनं डेप्रिसिएशन लेस केलं, पण ऍडजस्टमेंटच्या 2 इफेक्ट असतात, म्हणून हा पहिला इफेक्ट झाला. आणि डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट, हा डेप्रिसिएशन म्हणजे आपला काय आहे, लॉस आहे किंवा खर्च आहे, तर तो आपला जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. मग इथे आपण लिहूया टू डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन आता दोघांवर आहे, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग. मग आधी लिहूया प्लांट अँड मशिनरी. किती डेप्रिसिएशन आलं, 24,000. किती आलं होतं, 24,000. हे 24,000 लिहिले. त्याच्यानंतर आता बिल्डिंगवर सुद्धा डेप्रिसिएशन आहे. बिल्डिंगची व्हॅल्यू किती, बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 48,000 आणि तिच्यावर 10% डेप्रिसिएशन. 48,000 इनरला लिहिले लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. 48,000 वर 10% 4,800. मग 4,800 गेले, 48,000 मधनं 4,800 गेले. 48,000 मधनं 4,000 गेले 44,000. 44,000 मधनं 800 गेले तर 43,200. 43,200. मग हे डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बिल्डिंग टू डेप्रिसिएशन, त्यामध्ये बिल्डिंग किती डेप्रिसिएशन 4,800 आणि त्यांचे टोटल आउटरला 24,000 आणि 4,000 28,000 आणि हे 800. 28,800. 28,800 हे डेप्रिसिएशन आलं. त्याच्यानंतर आपली तिसरी ॲडजस्टमेंट काय आहे, तिसरी ॲडजस्टमेंट आहे गुड्स विड्रॉन बाय रिद्धी ऑफ ₹20,000 ड्युरिंग द इयर वेर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आता आपल्याकडे 2 पार्टनर होते, रिद्धी अँड सिद्धी. त्याच्यापैकी रिद्धीने 20,000चा माल त्या व्यवसायामधनं विड्रॉ केला म्हणजे काढून घेतला. तर मग त्याचं आपल्याला काय करायचं आहे, मग बघा जेव्हा पार्टनर व्यवसायामधला माल काढून घेतो, जर माल सेल केला असेल तरी ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचा असतो, कोणी घेतला असेल तरी तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचा असतो. म्हणजे व्यवसायामधनं जेव्हाही माल जाईल तेव्हा तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचा असतो. मग ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिलं तर येतं बाय सेल, बरोबर, इथे येतं बाय सेल. मग आता आपला माल रिद्धी या पार्टनरने 20,000चा माल घेतला, म्हणून इथे लिहूया बाय गुड्स टेकन बाय रिद्धी. रिद्धीने 20,000चा माल घेतला. 20,000. आता माल गेला, मग कोणी घेतला, रिद्धीने घेतला. मग रिद्धी अकाउंटच्या म्हणजे रिद्धीने घेतला म्हणून पार्टनर अकाउंटच्या आपण डेबिट साईडला लिहायचा असतो.
मग आता पार्टनर अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिताना बघा, पार्टनर अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं, टू जर व्यवसायातला माल स्वतः पार्टनरने घेतला असेल, माल घेतला असेल किंवा कॅश घेतली असेल, काही घेतला असेल, तर त्याला म्हणायचं टू ड्रॉविंग, कारण तो स्वतःसाठी घेत असतो. टू ड्रॉविंग म्हणजे पर्सनल यूजसाठी घेत असतो, ड्रॉविंग. आणि हे काय आहे, अनरेकॉर्डेड आहे, म्हणजे त्याचा रेकॉर्ड नव्हतं, अनरेकॉर्डेड. आणि तर किती घेतले होते, 20,000. 20,000चा माल घेतला होता, सिद्धीने नव्हता घेतला म्हणून तिथे डॅश 20,000. हा झाला पहिला इफेक्ट आणि हा दुसरा इफेक्ट, दोन इफेक्ट झाले. त्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट आहे, बॅड डेब्ट्स वेअर ₹4,000 अँड प्रोव्हाइड फॉर RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. आता इथे बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत खातं, म्हणजे जेही आपले डेटर्स असतात, म्हणजे जे ग्राहक असतात त्यांच्यापैकी जी उधारी असते ती 4,000 रुपयाची उधारी आपली बुडालेली आहे, म्हणून हा आपला लॉस आहे किंवा खर्च आहे. मग तो आपल्याला त्याचे दोन इफेक्ट द्यावे लागतील. आणि RDD म्हणजे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स, RDD म्हणजे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स, म्हणजे आपले जे ग्राहक आहेत ज्यांना आपण उधारी दिलेली असेल, उधारात माल दिलेला असेल, त्यांचा उधारी दिलेला जो माल आहे त्याच्यापैकी जे पैसे आहेत ते पैसे 5% असे आहेत की ते कदाचित येतील आणि कदाचित नाही पण येऊ शकतात, म्हणजे त्याच्यावर आपला काही विश्वास नाहीये. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स ते काय आहे, डाऊटफुल आहेत, म्हणजे त्याच्यावर आपला डाऊट आहे की ते कदाचित येतील तर कदाचित नाही येणार, असे 5% आहेत. मग त्याचे सुद्धा आपल्याला दोन इफेक्ट द्यावे लागतात. मग सन्ड्री डेटर म्हणजे आपले ग्राहक असतात ज्यांना आपण उधारी माल दिलेला असतो, त्याच्यामधनं ते 5% RDD लेस करायचे असते. आणि त्याचा सेकंड इफेक्ट तो सुद्धा आपला खर्च असतो किंवा लॉस असतो, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा असतो. मग आता पहिलं आपण असेट साईडला लिहूया. असेट साईडला सन्ड्री डेटर्स. आता आपल्याकडे सन्ड्री डेटर्स किती आहेत ते आधी आपल्याला बघावं लागेल. मग सन्ड्री डेटर्स आहेत, सन्ड्री डेटर असेट साईडला लिहिले 1,44,000. सन्ड्री डेटर्स आहेत 1,44,000. मग इनरला लिहिले 1,44,000. सन्ड्री डेटर्स लिहिले 1,44,000. त्यामधनं लेस बॅड डेब्ट्स सांगितली होती आपल्याला. काय सांगितली होती पहिली, बॅड डेब्ट्स. ती बॅड डेब्ट्स लेस करूया. लेस बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत खाते, एवढे पैसे आपले बुडालेले आहेत. किती बुडाले, 4,000. मग आपले नेट सन्ड्री डेटर्स किती आले, 1,40,000. आणि त्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे, तिथे सांगितलं होतं 5% RDD आहे, म्हणजे काही त्याच्यावर डाऊटफुल डेब्ट्स आहेत ते आपले, ते 5% आहे. मग RDD 5%. मग आता 1,40,000 वर 5% किती येतात, 7,000. किती येतात, 7,000. मग आपले सन्ड्री डेटर्स किती राहिले, 1,33,000. 1,33,000. मग आता हे दोन बॅड डेब्ट्स लिहिले आणि RDD लिहिले, तर त्याचा सेकंड इफेक्ट आपला जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहूया प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला काय लिहिणार आपण, बॅड डेब्ट्स किती लिहिले आपण, 4,000. इनरला लिहिले 4,000. आणि त्याच्यामध्येच नवीन काय आलेलं आहे आपलं, RDD, ॲड RDD. ही काय आहे, न्यू. ती किती आलेली होती, 7,000. म्हणजे टोटल झाले 11,000. हा 11,000 आपला तो लॉस आहे. म्हणजे 4,000 बॅड डेब्ट्स गेले ना, 7,000 हे कदाचित येतील कदाचित नाही येणार,
म्हणून ते RDD 7,000 असे 11,000 झाले. त्याच्यानंतर हे दोन्ही इफेक्ट झाले. मग त्याच्यानंतर आपली पाचवी ॲडजस्टमेंट आहे गुड्स वर्थ 12,000 गुड्स वर्थ ₹12,000 were purchased and included in closing stock but not recorded in the books of account. आता 12,000चा माल आपण परचेस केलेला आहे म्हणजे विकत घेतलेला आहे किंवा खरेदी केलेला आहे आणि तो क्लोजिंग स्टॉकमध्ये इन्क्लूड पण केलेला आहे, पण ते आपण आपल्या बुक्समध्ये रेकॉर्ड केलेलं नाही आहे. आपल्या बुक्समध्ये रेकॉर्ड केलेलं नाही आहे. मग जरी तो क्लोजिंग स्टॉकमध्ये असेल तरी पण आपल्या परचेसमध्ये नाही आहे, कारण आपण तो रेकॉर्ड केलेला नाही आहे. मग आपण इथे लिहूया परचेस जातो ट्रेडिंगच्या डेबिटला, म्हणून इथे लिहूया टू परचेस. आता मी 2 ओळी का सोडल्या तर कधीही नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पहिलं लिहायचं असतं टू ओपनिंग स्टॉक. एक सोडली असती तरी चाललं असतं ओपनिंग स्टॉक. इथे ओपनिंग स्टॉक. मग परचेस किती आहे तर परचेस इथे दिलेला होता. परचेस ट्रेडिंग डेबिट 3,40,000 3,40,000 आणि ह्या ॲडजस्टमेंटनुसार नवीन परचेस किती केला 12,000. मग ॲड अनरेकॉर्डेड परचेस आपण याचं रेकॉर्ड केलेलं नव्हतं. अनरेकॉर्डेड परचेस किती 12,000 टोटल परचेस किती झाले 3,52,000 आणि त्याचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल तर त्याचा जो सेकंड इफेक्ट असतो तो सेकंड इफेक्ट आपण देत असतो. आता आपण हे नवीन परचेस केले तर ते परचेस सुद्धा आपण समजायचं आपण उधारीतच केले, कारण आता इथे आपला कॅशची काहीच एंट्री नाहीये, मग ते पण उधारीतच केले असं समजून आपले काय वाढतील सन्ड्री क्रेडिटर वाढतील. म्हणजे आपण ज्यांच्याकडून परचेस करतो ते आपले क्रेडिटर असतात आणि ज्यांना आपण सेल करतो ते आपले डेटर असतात. म्हणून इथे आपण ज्यांच्याकडून परचेस केले ते क्रेडिटर आपले इथे वाढतील. मग क्रेडिटर हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असतात. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूया क्रेडिटर आणि त्याच्यामध्ये ॲड होतील अनरेकॉर्डेड परचेस 12,000 आणि आधीचे क्रेडिटर किती होते ते पण आपण आधीच लिहून घेऊया. क्रेडिटर सन्ड्री क्रेडिटर किती होते 80,000 होते. मग हे 80,000 आपण लिहिले. मग 80,000 आणि 12,000 टोटल झाले 92,000 क्रेडिटर आपले झाले. आता आपण हे दोन्ही इफेक्ट दिले. जी आपली ॲडजस्टमेंट होती पाचवी ॲडजस्टमेंट होती तिचे आपण दोन्ही इफेक्ट दिले. त्यानंतर 6वी ॲडजस्टमेंट डिसऑनर्ड बिल पेबल ऑफ ₹8,000 was wrongly included in bills receivable. However, balance of debtor and creditor were taken correctly. आता इथं काय झालं होतं की जो बिल्स पेबलचा डिसऑनर बिल पेबल म्हणजे जे डिसऑनर बिल पेबल होतं 8,000 रुपयाचं ते चुकून कशात इन्क्लूड केलं होतं बिल्स रिसिवेबल मध्ये इन्क्लूड केलं होतं. बिल्स पेबलची अमाऊंट बिल्स रिसिवेबल मध्ये इन्क्लूड केली होती. पण तरी सुद्धा असं असून सुद्धा बॅलन्स ऑफ डेटर अँड क्रेडिटर वेर टेकन करेक्टली. पण तरी सुद्धा डेटर आणि क्रेडिटरचे जे बॅलन्स आहेत ते करेक्ट होते. मग अशा वेळी काय होईल तर बघा बिल्स पेबलची अमाऊंट बिल्स रिसिवेबल मध्ये गेली तरी पण डेटर आणि क्रेडिटर हे बरोबर होते. तर मग अशा वेळेस काय करावं लागेल बिल्स पेबल मधनं हे 8,000 रुपये काढावे लागतील आणि बिल्स रिसिवेबल मधनं सुद्धा काढावे लागतील, कारण हे बॅलन्स सेमच होते. बॅलन्स सेम नसते तर बिल्स रिसिवेबल मधून आपण अमाऊंट काढून कुठे टाकली असती बिल्स पेबल मध्ये टाकली असती, कारण ती अमाऊंट बिल्स पेबलची होती. पण इथे बॅलन्स जर दोघांचे सेमच होते, जरी इथे चुकलं होतं तरी बॅलन्स सेमच होते, म्हणून दोघांमधून ती अमाऊंट आपल्याला काढावी लागेल तरच हे डेटर आणि क्रेडिटर सेम राहतील. तर मग आता आपण
डेटर आणि क्रेडिटर मधनं ते बिल्स पेबल मधून आणि बिल्स रिसिवेबल मधून 8,000 आपण काढून घेऊया. मग आता बिल्स रिसिवेबल कुठे लिहितो आपण, तर बघा बिल्स रिसिवेबल असेट साइड 48,000. बिल्स रिसिवेबल असेट साइडला लिहूया बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल किती अमाऊंट होती, 48,000. आणि लेस डिसऑनर बिल किती होतं, 8,000. डिसऑनर बिल होतं 8,000. मग आउटरला राहिले 40,000. त्याच्यानंतर तसंच बिल्स पेबल कुठे लिहितो आपण, बिल्स पेबल लिहितो लायबिलिटी साइडला बिल्स पेबल. मग बिल्स पेबलची अमाऊंट किती होती, बिल्स पेबलची अमाऊंट होती 72,000. त्याच्यामधनं सुद्धा हे डिसऑनर बिल लेस करायचं. डिसऑनर बिल 8,000. मग 72,000 मधनं 8,000 गेले तर किती राहिले, 64,000. बरोबर. आता याचे सुद्धा आपले 2 इफेक्ट झाले. काय केलं, बिल्स रिसिवेबल मधनं काढलं आणि बिल्स पेबल मधनं सुद्धा काढलं, तेव्हा बॅलन्स हा सेम होईल. मग आता आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या, 6 ॲडजस्टमेंट झाल्या. मग आता आपण काय करूया, ट्रायल बॅलन्सचे जे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे आपण लिहून घेऊया. पहिला आहे ओपनिंग स्टॉक ऑन 1 एप्रिल 2019. म्हणजे ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे तो 88,000. त्याच्यानंतर परचेस 3,40,000 ते लिहिलेले आहेत आपण. रिटर्न इनवर्ड लेस फ्रॉम सेल मधनं रिटर्न इनवर्ड लेस करायचे. सेल लेस रिटर्न इनवर्ड किती दिलेले आहेत, 20,000. मग ते सेल मधनं लेस होतील. मग त्याच्यासाठी आधीच आपण सेल लिहून घेऊया. सेल होता 6,40,000. सेल आहे 6,40,000. 6,40,000 मायनस 20,000 म्हणजे 6,20,000. 6,20,000 सेल आले. त्याच्यानंतर कॅरेज ट्रेडिंग डेबिट 8,000. कॅरेज ट्रेडिंगच्या डेबिटला टू कॅरेज 8,000. त्याच्यानंतर पुढे आहे मोटिव्ह पॉवर ट्रेडिंग डेबिट 12,000. टू मोटिव्ह पॉवर 12,000. त्याच्यानंतर पुढे आहे वेजेस ट्रेडिंग डेबिट 1,12,000. टू वेजेस ट्रेडिंग डेबिट 1,12,000. सेंट्री डेटर्स असेट साइड 1,44,000. हे आपण लिहिलेले आहेत. सेंट्री डेटर्स 1,44,000. त्याच्यानंतर सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस डेबिट 76,000. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरी 76,000. त्यानंतर इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस डेबिट 4,800. प्रॉफिट अँड लॉस डेबिट टू इन्शुरन्स 4,800. पुढे पोस्टेज प्रॉफिट अँड लॉस डेबिट 7,200. टू पोस्टेज 7,200. पुढे आहे
कमिशन प्रॉफिट अँड लॉस डेबिट 10,000. टू कमिशन 10,000. त्यानंतर पुढे आहे प्लांट अँड मशिनरी असेट, ती आपण लिहिलेले आहे फर्निचर असेट. आता फर्निचर सुद्धा असेट साईडला जाईल. फर्निचर आपण लिहिलं असेट साईडला. ते आहे फर्निचर किती आहे 32,000. फर्निचर आहे 32,000. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट 16,000. टू ॲडव्हर्टाइजमेंट 16,000. त्यानंतर पुढे आहे ऑफिस रेंट 20,000 पेड फॉर 10 मंथ. आता इथे ऑफिस रेंट 20,000 दिलेलं आहे, पण काय झालेलं इथं पेड फॉर 10 मंथ म्हणजे हे फक्त 10 महिन्याचं पेड आहे. आणि मग आपले पूर्ण वर्षाचे महिने किती असतात 12 महिने असतात, पण इथे पेड फॉर 10 मंथ दिलेले आहे. मग 10 महिन्याचं 20,000 तर 12 महिन्याचं किती होतील 24,000, पण दिलेलं आहे 20,000. मग बाकी किती राहिले, मग 10 महिन्याचे 20,000 तर मग त्या 2 महिन्यांचे किती, मग बघा 20,000 भागिले 10 म्हणजे महिन्याला 2,000 रुपये. तर त्या 2 महिन्यांचे 4,000 रुपये. 4,000 रुपये द्यायचे बाकी आहेत. मग 4,000 हे द्यायचे बाकी असल्यामुळे ती आपली काय झाली आउटस्टँडिंग झाली. मग आउटस्टँडिंग झाल्यामुळे आता इथे काय करायचं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पहिलं लिहूया टू ऑफिस रेंट. मग ते किती आहे ऑफिस रेंट आपण दिलेलं आहे 20,000 आणि त्याच्यामध्ये ॲड होतील आउटस्टँडिंग किती 2 महिन्याचे 4,000. मग हे पूर्ण वर्षाचे टोटल झाले 24,000. पण आता हे 4,000 द्यायचे बाकी आहेत. 4,000 काय झालं की आपण दिलेले नाहीत, आपण फक्त 20,000 दिलेले आहेत. मग ते 4,000 दिल्याचे बाकी आहेत ते आपण काय करायचं, मग ते कुठे लिहायचं, तर ते 4,000 जे आहेत ते आपले आउटस्टँडिंग रेंट म्हणून आपल्या लायबिलिटी साईडला लिहायचे. कारण हे आपली काय आहे देणेदारी आहे, आपण द्यायचं बाकी आहे. म्हणून लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग रेंट किती होते ते 4,000. त्याच्यानंतर पुढे काय आहे बिल्डिंग ही असेट आहे, ती आपण लिहिली 48,000. त्यानंतर कॅश इन हँड असेट 6,000. कॅश इन हँड असेट 6,000. त्याच्यानंतर पुढे बिल्स रिसिवेबल असेट 48,000. बिल्स रिसिवेबल सुद्धा आपण लिहिलेले आहेत 48. त्यानंतर क्रेडिट साईडला आहे सेल 6,40,000. मग सेल जातो ट्रेडिंगच्या, सॉरी इथे डेबिट लिहिलं होतं, ट्रेडिंगच्या क्रेडिटला जातो. ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल जातो, सेल लिहिला आपण 6,40,000. सेंट्रिक क्रेडिटर लायबिलिटी साईडला जाईल 80,000. सेंट्रिक क्रेडिटर लायबिलिटी साईडला 80,000 लिहिले. त्यानंतर बिल्स पेबल लायबिलिटी साईडला 72,000. बिल्स पेबल लिहिले लायबिलिटी साईडला 72,000. आणि त्याच्यानंतर आहे कॅपिटल हा काय ओपनिंग कॅपिटल आहे. रिद्धीचं 1,92,000 आणि सिद्धीचे 1,28,000. मग आपण जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवलं होतं त्याच्यामध्ये बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. रिद्धीचे 1,92,000 आणि सिद्धीचे 1,28,000. 1,28,000 बरोबर. मग आता आपण काय करायचं, हे जे पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे ते आपल्याला क्लोज करावे लागेल. मग आधी ट्रेडिंग अकाउंटची
आधी ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करूया. मग ट्रेडिंग अकाउंट क्लोज करण्यासाठी बघायचं की कोणत्या साईडची टोटल ही सगळ्यात म्हणजे जास्त आहे. मग बघा आता इथे 88,000 आणि 3,52,000 किती होता. मग 88,000 आणि 3,52,000, 88 2 90, 4,40,000, 4,40,000 आणि 8 4,48,000 आणि 12 4,60,000, 5,72,000. 5,00,000 किती झाले 72,000. हे आपण इथं लिहूया. म्हणजे कोणत्या साईडचे जास्त आहे ते आपण आधी बघूया. 5,72,000. त्याच्यानंतर क्रेडिट साईड 6,20,000, 6,40,000, 6,40,000 आणि 60, 7,00,000 आणि हे 1,00,000, 8,00,000. हे झाले 8,00,000. हे झाले 8,00,000. म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडचे टोटल आली 8,00,000 आणि डेबिट साईडची आली 5,72,000. मग ज्या साईडची टोटल जास्त ती साईड दोन्ही साईड ती टोटल दोन्ही साईडला लिहून घेतली. 8,00,000 8,00,000 8,00,000. आता क्रेडिट मधनं म्हणजे जी साईड जास्त आहे ती साईड मधनं जी कमी आहे ती लेस करूया. मग 8,00,000 मधनं 5,72,000 गेले तर किती उरतात. मग 8,00,000 मधनं 5,00,000 गेले तर 3,00,000 उरतात आणि त्याच्यामधनं 72,000 गेले. मग 3,00,000 मधनं 70,000 गेले तर 2,30,000 आणि त्याच्यामधनं 2,000 गेले तर 2,28,000. 2,28,000. मग आता ज्या साईडला कमी आहे त्या साईडला लिहायचे. या साईडला 5,72,000 होते. मग 2,28,000 कमी आहे. 2,28,000. म्हणजे आपलं सेल जास्त आणि स्टॉक जास्त आणि जे आपला ओपनिंग स्टॉक होता तो कमी आणि परचेस पण आपला सेलपेक्षा कमी. म्हणजे इथं आपला काय झाला प्रॉफिट झाला. मग 2 ग्रॉस प्रॉफिट झाला. हा नेट नाही झाला, हा झाला ग्रॉस प्रॉफिट. आणि तोच ग्रॉस प्रॉफिट काय होईल प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला फॉरवर्ड येईल. मग बाय ग्रॉस प्रॉफिट 2,28,000. 2,28,000. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लोज करूया. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करण्यासाठी आता इथे आपल्याला पार्टनरचा नेट प्रॉफिट लिहावा लागतो. मग त्याच्यासाठी आपण काय करूया सगळ्यात शेवटी इथे आपण क्लोज करूया. मग दोन्ही साईडचे टोटल करूया. मग 28,800 आणि 11,000 किती होता. 28 आणि 10 38, 39,800, 39,800, 39 40,800 आणि 70 1,10,800, 1,09,800 आणि 6,000, 1,15,800, 1,15,800, 1,19,800, 1,20,600, 1,27,800, 1,37,800, 1,37,000, 1,47,800, 1,53,800, 1,53,800 आणि 4,000, 1,57,800, 1,77,800. मग डेबिटची टोटल आली 1,77,800. ती पण आपण कुठेतरी लिहून घेऊया. 1,77,800. त्याच्यानंतर क्रेडिटची टोटल आहे 2,28,000. मग जी साईड जास्त ती दोन्ही साईडला लिहायची असते. मग आता दोन्ही साईडला लिहूया 2,28,000. 2,28,000. मग 2,28,000 मधनं किती लेस करायचे 1,77,800. मग 2,28,000 मधनं 1,77,800 लेस करायचे. 2,00,000 मधनं 1,00,000 गेले किती राहिले 1,00,000. 1,00,000 आणि 28,000, 1,28,000, 1,28,000 मधनं 70,000 गेले. 1,20,000 मधनं 70,000 गेले तर
50,000 राहता. 50,000 आणि हे 8,000 58,000. 58,000 मधनं 7,000 गेले. 51,000. 51,000 मधनं 800 गेले तर किती उरता? 51,000 मधनं 800 गेले तर 50,200 उरता. किती उरता? 50,200. मग आपला ग्रॉस प्रॉफिट जास्त आणि खर्च कमी म्हणजे आपला काय झाला? प्रॉफिट झाला. म्हणून टू नेट प्रॉफिट किती आला? 50,200. मग 50,200 पण आपल्याकडे दोन पार्टनर आहेत, एक रिद्धी आणि दुसरी सिद्धी. मग त्यांच्या कोणत्या रेशोने वाटायचं? आपण प्रॉब्लेम मध्ये बघितलं होतं, प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. त्यांचा जो कॅपिटल रेशो आहे त्याच्यानुसार त्यांना वाटायचं. मग आता इथे त्यांचं कॅपिटल आहे 1,92,000 आणि 1,28,000. तर त्यांचा आपण आधी रेशो काढूया. इथंच आपण रेशो काढूया. 1,92,000 आणि 1,28,000. मग त्याला बघा 1,92,000. आता इथे 1,92,000 आणि 1,28,000 तर त्याचा रेशो किती येतो? मग बघा 192 आधी आपण 128 ची फोड करूया. किती आणि किती 128 होता? मग बघा 50 आणि 14 64 आणि 64 128 आणि त्याच्यात अजून 64 टाकले तर किती होता? 4-12 7-18 19. म्हणजे हे दोन्ही मिळून हा 2 आणि हे तिन्ही मिळून हा 3. 2:3. त्यांचा कॅपिटल रेशो आहे 2:3. 2:3. त्यांचा कॅपिटल रेशो आहे 2:3. तर मग 50,200 हे 2:3 वाटायचे. मग बघा 50,200 भागिले 5. 50,200 भागिले 5. 5 1 5 0 0 2 त्यानंतर 0 0 5 चौक 20 0 0. मग बघा किती आले ते? 10,040. 10,040 आणि आता आपल्याला रेशो कोणता आलेला होता? रेशो आलेला आहे 2:3. 2:3 नाही सॉरी, पहिल्याचे जास्त आहेत ना, मग 3:2. मग पहिल्याचे जास्त आहे म्हणून 3:2. 1,040 गुणिले 3. 1,040 गुणिले 3 ते किती होता? 1,040 गुणिले 3 30,120 आणि 1,040 गुणिले 2 ते किती आता? 1,000 आणि 1,000 2,000 2,080. मग पहिल्याला मिळतील 10,000 येते. 10,040 गुणिले 3 30,120 20,080. मग रिद्धीला 30,120 आणि सिद्धीला 20,080 असा नेट प्रॉफिट त्यांचा मिळाला. रिद्धीचं 30,120 आणि सिद्धीचे 20,080. मग हा जो नेट प्रॉफिट आहे तो त्यांच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करूया. मग कॅपिटल अकाउंट आपण बनवलेलं आहे, मग त्याला आपण ट्रान्सफर करूया. कोणाचा किती प्रॉफिट आहे आणि कोणाचा किती आहे. मग आता इथे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला होता तर पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला जाईल. मग बाय नेट प्रॉफिट. मग रिद्धीचे किती होते? 30,120 आणि सिद्धीचे 20,080. आता आपण पार्टनर कॅपिटल अकाउंट पण क्लोज करूया. पार्टनर कॅपिटल अकाउंट पण आपण क्लोज करणार आहोत. मग आता 1,28,000 आणि 20,000 किती होता? 1,48,080. 1,48,080. 1,92,000 आणि 30,000. 2,22,000 आणि हे 120. 2,22,120. 2,22,120.
120, मग दोन्ही साईडला लिहिले 2,22,120 आणि ते 1,48,080, 1,48,080. आता त्याच्यापैकी आता 2,22,120 रिद्धीचे होते, पण 20,000 तिने ड्रायव्हिंग केले होते. मग टू बॅलन्स कॅरीड डाऊन, मग नेट प्रॉफिट टू बॅलन्स कॅरीड डाऊन रिद्धीचे किती राहिले 2,02,120 आणि सिद्धीचे 1,48,080 जशीच्या तसे 1,48,080. आणि मग हा जो बॅलन्स कॅरी डाऊन झाला तोच तो त्यांचा त्या पार्टनर्सचा नेट प्रॉफिट असतो, तो त्याच्या कॅपिटलला ट्रान्सफर होईल. मग आता हा बॅलन्स आपण काय करायचा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण कॅपिटल लिहित असतो, तिथे तो ट्रान्सफर होईल. मग कॅपिटल मग यांचं कॅपिटल किती आलं तर धनेश, आता इथे यांचं कॅपिटल पहिले होते रिद्धीचे किती आले होते, त्यांचा जो कॅपिटल 2,02,120, 2,02,120 आणि सिद्धी आले होते 1,48,180, 1,48,080, 1,48,080. तर टोटल कॅपिटल त्यांचं झालं 0,0,2 म्हणजे 2,02,120 आणि 1,48,080, 2,02,000 आणि 48,000 2,50,000, 3,50,200, 3,50,200 त्यांचं कॅपिटल झालं. मग आता आपण बॅलन्स शीट पण क्लोज करूया. मग जर दोन्ही साईड बरोबर आल्या, म्हणजे दोन्ही साईड जर सेम झाल्या, तर आपलं बॅलन्स शीट हे टॅली झालं असं आपण समजूया. 3,50,200 आणि 92,000, मग 3,50,000 आणि 90,000, 4,40,000, 4,40,000 आणि 2,000, 4,42,000 आणि हे 200, 4,42,200, 4,42,200 आणि हे 64 आणि 68, 4,42,000 आणि 8, 4,50,000, 4,50,000 आणि 60,000, 4,50,000 आणि 60,000 किती होता 5,10,000 आणि ते 200, 5,10,200, 5,10,200. त्यानंतर असेट साईड 96,000 आणि 43,200, 96 आणि 3 99, 99 आणि 40, 1,30,000 96 आणि 3 99, 90 आणि 40, 1,30,000, 1,39,200, 1,39,200, 2,39,200, 2,42,200, 2,72,200, 2,72,200 आणि 40,000, 3,12,200, 3,12,200 आणि 32, 3,14,000 आणि 30, 3,44,200, 3,44,200 आणि 6,000, 3,50,200, 4,50,200 आणि 60, 5,10,200. म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आले. अशा प्रकारे आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट हे आपण टॅली केलेलं आहे. धन्यवाद.